जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 41. सायनदेवाची गुरुसेवा, काशी यात्रा, त्वष्टाख्यान. नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला, महाराज, तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात. आत्तापर्यंत श्री गुरुचरित्र आपण मला सविस्तर सांगितले, त्यामुळे मी धन्य झालो आहे. माझ्या ठिकाणी सत्य ज्ञानाचा उदय झाला आहे. मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजलेत. माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे. तुम्ही श्री गुरूंच्या सानिध्यात होता, त्यावेळी तेथे आणखी कोण कोण शिष्य होते? आमच्या पूर्वजांपैकी कोणी तेथे श्री गुरूंच्या सेवेत होते का? नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, सांगतो, सविस्तर सांगतो. ऐक. तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासर गावात राहत होते. ते श्री गुरूंचे महात्मा ऐकून गाणगापुरास आले. गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला. ते लोटांगण घालीत मठात आले. त्यांनी श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तम उत्तम शब्दांमध्ये स्तवन केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. ते श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात. तुम्ही त्रयमूर्ती अवतार आहात. तुम्ही परमात्मा भक्तवत्सल आहात. तुम्ही शरणागताचे रक्षक आहात. सर्व तीर्थे तुमच्या चरणांशी आहेत. तुमचे महात्म्य मी काय वर्णन करणार? तुम्ही वंध्या स्त्रीला कन्या पुत्र दिलेत. वाळलेले लाकूड पल्लवित केलेत. वांझ म्हैस दुभती केली. तुम्ही विष्णू स्वरूप आहात. त्रिविक्रम भारतीला तुम्ही विश्वरूप दाखविले. पतिता करवी वेद म्हणविलेत. असा तुमचा महिमा अगाध आहे. तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्रयमूर्ती अवतार घेतला आहे. तुमचा महिमा खरोखर अगम्य आहे. सायनदेवानी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, आता तू संगमावर जा. तेथे स्नान कर व अश्वस्थाची पूजा करून मठात परत ये. आज तू आमच्याबरोबर भोजन करावयाचे आहे. श्री गुरूंनी अशी आज्ञा करताच सायनदेव संगमावर जाऊन स्नान करून व अश्वस्थाची पूजा करून मठात परत आले. त्याने
श्री गुरूंची यथासांग पूजा केली. श्री गुरूंच्या समवेत बसले असता त्यांनी सायनदेवाला विचारले, तुझे नाव काय, गाव कोणते, तुझी बायका मुले कुठे असतात, तुझ्या घरी सर्व ठीक आहे ना? त्यावर तो म्हणाला, श्री गुरु, माझे नाव सायनदेव. उत्तरकांची गावात मी माझ्या बायका मुलांसह राहतो. माझे सगळे लोक संसारी आहेत. मला मात्र आपल्या येथे राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, अरे, तू येथे कशाला राहतोस? आमची सेवा करणे वाटते इतके सोपे नाही. आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात राहतो. तुला ते कष्ट सोसणार नाहीत. त्यावर सायनदेव म्हणाला, स्वामी, कितीही कष्ट पडोत, मला त्याची पर्वा नाही. श्री गुरूंची सेवा करण्यात कष्ट कसले? मी सर्व काही सहन करीन. सायनदेवाचा निर्धार पाहून श्री गुरु म्हणाले, ठीक आहे, तुला जमेल तशी सेवा कर. सायनदेवाचा आनंद गगनात मावेना. तो श्री गुरूंची सेवा करीत मठात राहू लागला. असेच 3 महिने लोटले. एके दिवशी श्री गुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एके दिवशी श्री गुरु संगमाकडे निघाले. जाताना त्यांनी फक्त सायनदेवाला बरोबर घेतले. संध्याकाळ झाली. श्री गुरु अश्वस्थ वृक्षाजवळ सायनदेवासोबत बोलत बसले. रात्र झाली. श्री गुरूंनी अघटित लीला केली. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. झाडे उन्मळून पडली. सगळीकडे पाण्याचे पाट वाहू लागले. हवेत एकदम गारवा झाला. सायनदेवाने श्री गुरूंच्या अंगावर पांघरून घातले, तरी थंडी कमी होईना. म्हणून श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तू लवकर मठात जा व शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सायनदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाला. मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधार होता. रस्ता नीट दिसत नव्हता. मधून मधून विजा चमकत होत्या. त्या प्रकाशात सायनदेव गावाकडे जात होता. तो गाणगापुराच्या वेशीपाशी गेला व द्वापाराला हाक मारून म्हणाला, श्री गुरूंसाठी विस्तव हवा आहे, तो द्या. द्वारपालाने पेटते निखारे एका पात्रात घालून दिले. ते निखारे घेऊन सायनदेव परत निघाला. त्याने मनात विचार केला की श्रीगुरूंनी मला सांगितले होते, डावी उजवीकडे पाहू नकोस. पण असे का सांगितले हे त्याला समजेना. तो विजांच्या प्रकाशात परत निघाला. त्याने केवळ जिज्ञासा म्हणून डावी उजवीकडे पाहिले, तर काय, त्याच्याबरोबर 2 प्रचंड नाग अर्धे अर्धे उभे राहून फणा वर करून चालले होते. नागांना पाहताच तो अतिशय घाबरला व संगमाकडे धावत सुटला. त्याच्याबरोबर ते नागही येत होते. श्री गुरूंचे स्मरण करीत तो संगमाजवळ आला. सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात श्री गुरु अश्वस्थ वृक्षाखाली बसले होते. त्यांच्या भोवती अनेक ब्राह्मण वेदपठण करीत बसले आहेत असे त्याला लांबून दिसले. तो जवळ गेला. तो श्रीगुरु एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले. हा काय चमत्कार आहे, त्याला काही समजेना.
ते 2 नाग श्री गुरूंना वंदन करून एकाएकी नाहीसे झाले. अत्यंत घाबरलेल्या सायनदेवाला पाहून श्री गुरूंनी त्याला विचारले, अरे सायनदेवा, तू इतका घाबरलेला का दिसतोस? तुझ्या रक्षणासाठी तर मी 2 नाग पाठविले होते. आमची सेवा करणे किती कठीण आहे हे आता तुला समजले ना? अरे, सेवाधर्म मोठा गहन आहे. दृढ भक्तीने सेवा करशील तर कळी काळाचेही भय तुला वाटणार नाही. सायनदेव श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, मला दृढ भक्ती कशी करावी, ती कशी असते ते सांगा, म्हणजे माझे मन तुमच्या चरणी स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, दृढ भक्ती कशी असते याविषयी मी तुला उद्या प्रातकाली एक कथा सांगेन. आता रात्र झाली आहे, आपण मठात परत जाऊया. मग श्री गुरु सायनदेवासह मठात परत आले. सायनदेवाची परीक्षा झाली होती. दुसऱ्या दिवशी प्रातकाली श्री गुरूंनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली. मठातील इतर शिष्यही ही कथा ऐकण्यासाठी श्री गुरूंच्या समोर आले. श्री गुरु म्हणाले, एकदा काय झाले, कैलास पर्वतावर शिव पार्वती एकांतात बोलत बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकरांना विचारले, नाथ, गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा. पार्वतीने असे विचारले असता शिवशंकर म्हणाले, एका गुरुभक्तीने सर्व काही साध्य होते. शिव तोच गुरु समजावा. अनेक व्रते अनुष्ठाने करूनसुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ती गुरुभक्तीने त्वरित साध्य होते. तपानुष्ठान, यज्ञयाग, दानधर्म यात अनेक संकटे येतात. गुरुभक्तीचे तसे नाही. गुरुभक्तीने सर्व काही लवकर साध्य होते. मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक दृढतेने करावयास हवी. हे पार्वती, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार. त्याला एक अत्यंत सुंदर, बुद्धिमान, कार्यकुशल असा पुत्र झाला. त्वष्ट्याने यथासमय त्याचे मौजीबंधन करून त्याला विद्या अध्ययनासाठी गुरुगृही पाठवले. तो गुरुगृही राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे. एके दिवशी मोठा पाऊस सुरू झाला. गुरूंची पर्णशाळा गळू लागली. त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाले, ही आमची जीर्ण झालेली पर्णशाळा दरवर्षी पावसाळ्यात गळते, म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम, कधीही न गळणारे घर तयार कर. त्याचवेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली, माझ्यासाठी एक चांगली कंचुकी आण. ती विणलेली नसावी किंवा शिवलेली नसावी. गुरुपुत्र म्हणाला, माझ्यासाठी पादुका आण. त्या पादुका घालून पाण्यावरूनही चालता यावे. त्या पादुका मला वाटेल तिथे घेऊन जातील. त्या पादुकांना कधी चिखल लागू नये. अशा पादुका माझ्यासाठी लवकर आण. मग गुरुकन्या म्हणाली, माझ्यासाठी सुद्धा काहीतरी आण ना. मला 2 कर्णभूषणे आण. त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तिदंती घरकुल आण. ते कधीही तुटणार नाही, जीर्ण होणार नाही असे असावे. ते एका खांबावर उभे असावे. मी जेथे असेन तेथे ते आपोआप यावे. त्या घरात
पाट वगैरे सर्व काही असावे. त्यात ठेवण्यासाठी भांडीकुंडी असावीत. ती सदैव नवी दिसावीत. याशिवाय मला स्वयंपाक करण्यास शिकव. स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नयेत. त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले. मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व एका मोठ्या अरण्यात शिरला. आता तो मोठ्या काळजीत पडला. तो विचार करू लागला, मी एक साधा ब्रह्मचारी, मला साधी पत्रावळ लावता येत नाही. मग मी या सर्व गोष्टी कशा तयार करणार? आता मला कोण मदत करील? ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाहीत तर गुरु माझ्यावर रागावतील. ते मला शाप देतील. मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारावे? आता प्राणत्याग करणे हा एकच उपाय. असा विचार करीत असताना तो वनातून जात होता. एक अचानक अवधूत त्याला भेटला. तो त्या बालब्रह्मचार्याला म्हणाला, अरे, तू कोठे चालला आहेस? तू कसल्या तरी काळजीत दिसतो. तुझी काय चिंता आहे? मला सांग. दुःख करू नकोस. असे तो अवधूत बोलला असता तो बालब्रह्मचारी त्याच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, मला वाचवा, मला वाचवा. मी चिंतासागरात बुडालो आहे. माझे पूर्व पुण्य थोर, म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे. तुम्ही भक्तवत्सल आहात. असे बोलून त्या बालब्रह्मचार्याने अवधूतांच्या चरणांना मिठी मारली. अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली व तुला कसली चिंता आहे असे विचारले. त्या बालब्रह्मचार्याने आपली सगळी हकीकत सांगितली. आपल्या गुरूंनी, गुरुपत्नीने व त्यांच्या मुलांनी कोणकोणती कामे सांगितली आहेत ते त्याने सांगितले. आपण सध्या बालब्रह्मचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले. ते मी कसे करणार? केले नाही तर गुरु मला रागावतील, मला शापसुद्धा देतील. त्यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे. आता मी काय करू? मला मार्ग सुचवा. अशी त्याने विनंती केली असता अवधूत म्हणाले, तू आता काशी क्षेत्री जा. त्यामुळे तुझे काम होईल. काशी हे महाक्षेत्र असून तेथे सर्व कार्य सिद्धीला जातात. तेथे जाऊन तू काशी विश्वनाथाची आराधना कर. तेथेच ब्रह्मदेवाला सृष्टीचे व विष्णूला विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. तेथेच सर्व साधकांची साधना सफल होते. तू तेथे जा, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. त्या क्षेत्राला आनंद कानन असे म्हणतात. तेथील पुण्याची गणनाच करता येत नाही. त्या काशी क्षेत्रात फिरताना प्रत्येक पावला गणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. यावर विश्वास ठेव. कसलीही चिंता करू नकोस. अवधूताने असे विचारले असता तो ब्रह्मचारी म्हणाला, मी येथे अरण्यात आहे. मला काशी क्षेत्र कुठे आहे वगैरे काहीच माहीत नाही. ते आनंदकानन पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे? ते पाताळ लोकात आहे की आणखी कोठे आहे? मला काही माहीत नाही. मला तेथे कोण नेणार? तुम्ही मला न्याल का? पण तुम्हाला खूप कामे असणार. त्यामुळे मला तेथे न्या असे मी तुम्हाला कसे म्हणू? अवधूत म्हणाला, चिंता करू नकोस. मी तुला तिथे घेऊन जातो. तुझ्या निमित्ताने मलाही काशी विश्वनाथाचे दर्शन घडेल.
काशी यात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते. असे बोलून त्या अवधूताने योगबलाने एका क्षणात त्या ब्रह्मचार्यास काशी क्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रह्मचार्यास तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले. सर्वप्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी. मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन मणिकर्णिकेत स्नान करावे. मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. त्यानंतर कंबळेश्वर, वासुकीश्वर, पर्वतेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळटंकेश्वर, वाराहेश्वर, ब्रह्मेश्वर, अगस्तेश्वर, कश्यपेश्वर, हरिकेशवेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्थिक्षेप, तटाकतीर, कीटकेश्वर, भारतभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पाशुपतेश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वर, चंद्रेश्वर, विश्वेश्वर, अग्नीश्वर, नाशेश्वर, नागेश्वर, हरिचंद्रेश्वर, चिंतामणी विनायक, सोमनाथ विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशाविनायक, वृद्धादित्य, चतुवक्रेश्वर, ब्रह्मेश्वर, मन प्रकाशमेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानीशंकर, धुंडीराज, राजराजेश्वर, लाहुलेश्वर, नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर, पाणीग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर, तारकेश्वर, महाकालेश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, पंचविनायक, आनंदभैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तिमंडपात यावे व पुढील मंत्र म्हणावा. अंतर्गृहस्य यात्रेय यदा वद्या मया कृता न्यूतातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभुहा. असा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा. मग तेथून दक्षिण मानस यात्रेला सुरुवात करावी. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी व यात्रेचा संकल्प सोडावा. मग मोदादी पंचविनायकाची भक्तिभावाने पूजा करावी. मग पुढील लिंगाचे दर्शन घ्यावे. धुंडीराज, भवानीशंकर, दंडपाणी, विशालाक्ष यांची पूजा करावी. त्यानंतर धर्मकूपात स्नान करून श्राद्धादी कार्ये करावीत. त्यानंतर धर्मेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, वाराहेश्वर, दशाश्वमेधतीर्थ, प्रयागतीर्थ येथे स्नान करून श्राद्धविधी करावा. त्यानंतर दशाश्वमेधेश्वर, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडीराज, तीळभांडेश्वर, रेवाकुंड, मानसकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्धकेदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार्ककूप, गतिप्रदीपेश्वर, अर्कविनायक, पाराशरेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, विशाखेश्वर कुंड, अमृतकुंड, दुर्गाविनायक, दुर्गादेवी पूजन, 64 योगिनी, कुक्कुटद्विज, गोबाई, रेणुका, शंखोद्वार, कामाक्षी कुंड, कामाक्षी देवी, अयोध्याकुंड,
सीताराम दर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, सांबादित्य, वैद्यनाथ, गोदावरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानव्यापी अशा कुंडात स्नान करून देवांची पूजा करावी. ज्ञानेश्वर, दंडपाणी, आनंदभैरव, विश्वनाथ यांची पूजा करावी. अवधूताने त्या बालब्रह्मचार्याला काशी महात्म्य सांगून उत्तर मानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रमही सांगितला. संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली. काशीतील अनेक कुंडांची, लिंगांची, देवदेवतांची नावे व त्यांचे महात्म्य सांगितले. ही सर्व यात्रा तू यथाविधी कर, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला. अतिशय आनंदित झालेल्या ब्रह्मचार्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली. त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले व तुला हवा असेल तो वर माग असे म्हणाले. आपल्या गुरूंनी, गुरुपत्नीने व गुरुकन्या पुत्राने जे जे मागितले होते ते सर्व ब्रह्मचार्याने शंकरांना सांगितले. संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले, तुझी गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तू विश्वकर्मा होशील. तुला 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. तुला सृष्टी रचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल, असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले. या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रह्मचार्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. मग त्याने भगवान शंकरांनी दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु, गुरुपत्नी, गुरुकन्या पुत्र यांनी जे जे मागितले होते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूंसह तो गुरुगृही परत आला. त्याने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. सर्व गुरुपत्नी व गुरुकन्या पुत्र यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या वस्तू त्यांना दिल्या. त्याची ही गुरुभक्ती पाहून गुरूंनी त्याला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. गुरु त्याला म्हणाले, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्य नांदतील. त्रैमूर्ती तुला वश होतील. आज चंद्र सूर्य तुझे नाव चिरंजीव राहील. तू 14 विद्या 64 कला यांचा ज्ञाता होशील. अष्टसिद्धी नवनिधी तुझ्या अधीन होतील. तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही, असा गुरूंनी त्याला वर दिला. ही कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, गुरुभक्ती ही अशी असते. एका गुरुभक्तीनेच मनुष्य भवसागर तरुण जाऊ शकतो. त्याच्या ठिकाणी दृढ गुरुभक्ती असते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच गुरुच त्रयमूर्ती आहेत असे मानावे. श्री गुरु नृसिंह सरस्वती सायनदेवाला व इतर शिष्यांना हे विश्वकर्माख्यान व गुरुभक्ती महिमा सांगत होते. तोपर्यंत सकाळ झाली. सायनदेव श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाला, स्वामी, तुम्ही मला काशी यात्रेविषयी सांगितले. त्याचवेळी मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रातच फिरत होतो असे मला जाणवत होते. त्यावेळी मी ते स्वप्न पाहत होतो की सत्य हे मला माहीत नाही, असे बोलून त्याने तिथल्या तिथे आदौ ब्रह्म त्वमेय जगता हे तयंत प्रासादिक संस्कृत स्तोत्र रचून श्री गुरूंना ऐकविले आणि तो म्हणाला, स्वामी, आपणच
त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ भक्तजनांच्या उद्धारासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. मला तुम्ही चारी पुरुषार्थ प्राप्त करून दिलेत. आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांशी काशी आहे. त्यावर प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले, तूच आमचा श्रेष्ठ भक्त आहेस, म्हणूनच तुला मी काशी दाखविली. तुझ्या 21 पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता तू तुझ्या बायका मुलांसह येथे राहून आमची सेवा कर. पण काही झाले तरी यवनाची सेवा करू नकोस. जर तसे केलेस तर तुझा नाश होईल. सायनदेवाला अतिशय समाधान वाटले. इतर शिष्यांनी सुद्धा कंडेनिंदू भक्तजन इत्यादी कन्नड स्तोत्रे तयार करून म्हटली. ती ऐकून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. मग सायनदेव आपल्या गावी गेला व आपल्या बायका मुलांना घेऊन तो मठात आला. सर्वांनी श्री गुरूंच्या चरणांना वंदन केले. मग सर्व शिष्य आणि त्यांना आपल्या भोवती बसवून श्री गुरूंनी त्यांना उत्तम उपदेश केला. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तुझ्या या ज्येष्ठ पुत्र नागनाथाला पूर्ण आयुष्य प्राप्त होईल. त्याची वंशवृद्धी होईल. तो माझा परमभक्त होईल. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला 4 पुत्र होतील. त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील. तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल. आता तुम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून या. मग सर्वजण संगमावर जाऊन विधिवत स्नान करून अश्वस्थाची पूजा करून मठात परत आले. मग श्री गुरु त्यांना म्हणाले, आज अनंत चतुर्दशी आहे. सर्वजण आज श्री देव अनंताची पूजा करतात. त्यावर सायनदेव म्हणाला, स्वामी, तुमची चरणसेवा हेच आमच्यासाठी अनंत व्रत आहे. तथापि या व्रताचे महात्म्य काय, या व्रताचा विधी काय, या व्रताचे फळ काय आणि पूर्वी हे व्रत कोणी केले, हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा. सायनदेवाने असे विचारले असता श्री गुरूंनी त्याला अनंत व्रत सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील सायनदेवाची गुरुसेवा काशी यात्रा त्वष्टाख्यान नावाचा अध्याय 41 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात सायनदेवाच्या गुरुभक्तीची कसोटी दाखविली आहे. त्याला काशी क्षेत्राचे वर्णन सांगता सांगता सर्व तीर्थ त्याच्याकडून योगा अवस्थेत श्री गुरूंनी कळविली. भक्तीचे नानाविध प्रकार शास्त्रकारांनी व संतांनी सांगितले आहेत. त्यात नारद भक्तिसूत्रे हा ग्रंथ प्रामुख्याने प्रमाण मानता येईल. शांडिल्य सूत्रे वगैरे दुसरे लहान मोठे ग्रंथ आहेत. श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या संप्रदाय सुरतरू या ग्रंथात याबद्दल फारच सुंदर वर्णन केलेले आहे. त्यांनी लालन भक्ती, वात्सल्य भक्ती व माधुर्य भक्ती असे 3 प्रकार मुख्य मानले आहेत. यापैकी माधुर्य भक्तीला ते अधिक मानतात. भक्तीचे विधी, रागात्मिका व परा असे प्रकार दैवी मीमांसा दर्शनात दिले आहेत. वैधी भक्तीत श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम इत्यादी नवविधा भक्ती येतात. वैधी भक्तीच्या पूर्ण साधनाने भगवंत कृपा प्राप्त होते व रात्रंदिवस इष्टदेवतेच्या चरणांच्या ध्यानात निमग्न अशा भक्ताचे हृदयकमल विकसित होऊन भगवंताकडे त्याचा ज्यावेळी तैलधारेप्रमाणे
निरविच्छिन्न, अविश्रांत व अपूर्व अशा अमृतमयी प्रेमधारेचा प्रवाह वाहू लागतो. त्यावेळी त्या प्रेमधारेच्या मधुर आस्वादनाने परितृप्त होऊन भगवान भक्ताच्या हृदय कमलामध्ये विराजमान होतो व तेथे निरंतर आत्मरती, आनंद व शांतीचा उदय करून देत असतो. त्याच अविश्रांत वाहणाऱ्या भगवंत प्रेमाचे नाव रागात्मिका भक्ती असे समजावे. रसानुभाविका नंदशांतिदा रागात्मिका असे दैवमीमांसेत सांगितले आहे. भक्तीच्या ज्या भावामुळे भगवंतासंबंधी अपूर्व रसाचा म्हणजे प्रेमाचा अनुभव येतो, त्या भक्ताच्या हृदयात आनंदाचा व शांतीचा उदय होतो. त्याचेच नाव रागात्मिका भक्ती असे होय. असे नामचिंतामणी ग्रंथाच्या 2 अध्यायात म्हटले आहे. भगवंताला भक्तापेक्षा गुरुभक्तांची अधिक आवड आहे. एकनाथ भागवतात म्हणतात, मज माझ्या भक्तांची थोडी गोडी, परी गुरुभक्तांची अति आवडी. सत्संगी विन रोकडी, सद्भक्ती चोखडी न पाविजे. वाचोनी तत्वता, नाही संसारी तारिता. गुरुवचने निज भक्ती दाता, मीची सर्व भक्तांसी. सद्गुरु जो संसारी, त्याची आज्ञा मी वाहे शिरी. तो ज्यावरी कृपा करी, ती भी उतरी तात्काल. त्या सद्गुरूचे भजन जो मर्पकी जान, त्याचे मज पनियतपण मामहिनी जान न बोलावे. त्याचा इहलोक परलोका दोन्ही चालविता मीची देखा. त्याचे मज अत्यंत गुण हरिहरिख बोसो. श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे एकापेक्षा एक आवडीचे भक्त होते. त्यात त्यांचे सायनदेवावरचे प्रेम काही और होते. इतर अनेक भक्तांच्या कथा गुरुचरित्रात आल्या आहेत. त्या सर्वांपेक्षा अधिक ओव्या सायनदेव चरित्रावर आहेत. ही एकच गौरवरील विधानास पुष्टी देते. गुरुभक्ती ही चीज काही औरच आहे. भगवंताला आपल्या भक्तांपेक्षा गुरुभक्त अधिक आवडतात. असे श्री एकनाथी भागवताच्या आधारावर जे वर म्हटले आहे, त्याला स्वतः एकनाथ महाराजांचाच पुरावा पुरेसा आहे. त्यांच्या घरी भगवंताने श्रीखंड्याच्या रूपाने 12 वर्ष चाकरी केली. ती नाथांनी केलेल्या उत्कट गुरुभक्तीचे व गुरुसेवेचेच फळ होते. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे हे करीतो. स्वकरे चंदनपासी गंगेचे आणि कावडी भरतो. ही मोरोपंतांची आर्या प्रसिद्धच आहे. पैठणात नाथांच्या घरी श्रीखंड्याची जी सहान व पाण्याचा रांजण तसाच चौकात अजून आहे. ही त्याची खूण होय. श्री गुरूंनी सायनदेवाला काशी यात्रेचे वर्णन सांगण्यास आरंभ करण्यापूर्वी त्वष्टाच्या पुत्राची जी कथा सांगितली आहे, ती गुरुभक्तीच्या सर्वार्थ साधकेची दुसरी साक्ष आहे. त्या मुलाला श्री गुरूंनी व त्याच्या परिवारातील माणसांनी जी अशक्य कामे सांगितली, ती आज्ञा शिरसावंद्य मानून तो अंगीकालन निघाला. पण ते सर्व काम त्याला अशक्य वाटू लागले. पत्रावळी सुद्धा करता येत नाही. अशा आपणाला हे काम कसे करता येईल असे तो मनात म्हणाला. परमेश्वरानेच मजकडून हे काम करून घेतले पाहिजे असे म्हणून तो भगवंताची प्रार्थना करीत वाट पाहू लागला. नियमांचे बळ अंतःकरणात असले म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर त्याचे फळ दिल्याशिवाय राहत नाही. ध्रुवबाळ परमेश्वर प्राप्ती करून घेईलच अशा निश्चयाने निघाला. तो वाटेवर त्याला
नारद मुनी भेटले. त्यांनी त्याला योग्य ते मार्गदर्शन केले. शुद्धांत अंतकरणी निश्चयी पुरुषाला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी सृष्टीत असे अदृश्य सहाय्यकर्ते संचार करीत असतात. त्याच्या पुत्राला अवधूत भेटला व त्याला काशी यात्रा कशी करायची ही माहिती दिली व काशीस स्वतःही नेले. हे अवधूत म्हणजे श्री दत्तगुरूच होते. श्री दत्त हे आपली ओळख न देता योग्य ते मार्गदर्शन करतात असा श्री दत्त भक्तांचा अनुभव आहे. अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.